पूर्ण डब घ्यायला आला. पण दमाचं जीवन अतिशय चांगलं, दमाचं नशीब अतिशय चांगलं. दमाच्या जीवनामध्ये जी पत्नी मिळाली तिचं नाव करुंड, अतिशय परमार्थाला साथ देणारी. नाहीतरी पत्नी ही तुम्हाला सांगतो ही परमार्थाला अनुकूल पाहिजे, धर्माला अनुकूल पाहिजे. धर्मानुकूला क्षमया धरित्री. धर्म करण्याच्या बाबतीमध्ये, परमार्थ करण्याच्या बाबतीमध्ये, पुण्य करण्याच्या बाबतीमध्ये पत्नी ही अनुकूल पाहिजे, तिचा कधीच विरोध नसला पाहिजे. आणि क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये धरित्री पाहिजे. त्याप्रमाणे करुण ही परमार्थाला सहकार्य करणारी पत्नी. पंढरपूरचे वारकरी दमा पंढरपूरची वारी करायची. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. बस हाच नेम. पंढरपूरची वारी करणे, सतत परमात्म्याचं चिंतन करणे, बस दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. बस दुसरीकडे लक्षच नाही, सतत परमात्म्याचं चिंतन. पंढरपूरची वारी. करुणबाई पण बरोबर गेली पंढरपूरला आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाकडे पाहून भावविभोर झाल्या. अष्टसात्विक भाव त्या ठिकाणी जागृत झाले. आणि आता आपण गेल्यानंतर आपल्या घरातला परमार्थ संपून जाईल, बुडून जाईल, थांबून जाईल. आपण आहोत तोपर्यंतच या ठिकाणचा परमार्थ, आपण गेल्यानंतर या ठिकाणी परमार्थ नाही. आपल्या घरामध्ये परमार्थ नाही. आपल्या घरामध्ये जर कधी कुलदीपक एखादी राहिला असता तर परमार्थाची परंपरा चालू राहिली असती. परंतु घरामध्ये कुलदीपक नाही, मनामध्ये थोडंसं आलं. मनाच्या संकल्पे पाववी. आणि तुम्हाला सांगतो मनाचा संकल्प लगेच तिथून घरी आल्यानंतर स्वप्न पडलं. आणि भगवान परमात्म्यांनी सांगितलं की तुझ्या उदरी जी 4 युगामध्ये म्हणजे 3 युगामध्ये आतापर्यंत भगवंताबरोबर राहिली, संतांच्या सान्निध्यात राहिली, पद्मिनी म्हणून, मंथरा म्हणून, कुब्जा म्हणून, तीच तुझ्या उदरी जन्माला येणारी, तिचं नाव तू जन्याबाई ठेव. तीच तुझ्या कुळाचा उद्धार करणारी राहील. ती 6 वर्षाची झाली तोपर्यंत तिचा तू सांभाळ कर. 6 वर्षाची झाल्यानंतर तू भक्त नामदेव यांचं गाव नरसी बामणी, त्या ठिकाणी त्यांच्या सहवासात तिला तू देऊन टाक. दामू शेट्टीच्या घरी. मोह अंतकरणामध्ये ठेवू नको. स्वप्न पडलं. सकाळचं स्वप्न खरं राहतं. सकाळचं म्हणजे 3 ते 5 या दरम्यानचं जे स्वप्न असतं ते खरं राहतं. आणि त्याच्या पुढे उगाच झोप येते, थोडीफार उठू वाटत नाही, म्हणून जे स्वप्न पडतं ना ते खरं समजू नका बरं का. स्वप्न पडलं आणि काही दिवसांनी करुणबाई गरोदर राहिल्या आणि योग्य वेळी 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर सुंदर अशा मुलीला जन्म दिला. आणि त्याच कन्येचं नाव, त्याच मुलीचं नाव जन्याबाई ठेवलं. त्यांच्या सहवासामध्ये त्यांचे दिवस अतिशय सुखाचे जाऊ लागले. घरामध्ये आनंद. अतिशय दिवस कुणीकडे उगत होता, कुणीकडे जात होता, कुणीकडे मावळत होता, काही कळत नव्हतं. अतिशय आनंद जन्याबाईच्या सहवासामध्ये. 6 वर्षाची जन्याबाई झाली आणि मनामध्ये काहूर माजलं. दमा सांगतात आता द्यावी लागणारी मुलगी आपल्याला. आपण शब्द दिलाय पांडुरंगाला. म्हणले अहो कशी द्यायची, देताना जरा विचार करावा लागेल ना. ते काय नाही, आपल्याला द्यावी लागणार.
अहो परंतु लहान लेकरू त्या ठिकाणी राहील कसं? म्हणले ते काही नाही, आपण शब्द दिला द्यावी लागणार. खूप समजवलं आणि खूप समजून गंगाखेड त्यांचं जन्मगाव, गोदावरीच्या काठी, आणि तिथून जवळच नरसी ब्राह्मणी परभणी जिल्ह्यामध्ये नामदेव महाराजांचं गाव. नामदेव महाराजांचा जन्म हा पंढरपूरला झाला का नरसी ब्राह्मणीला झाला याच्याबद्दल वादच आहे. त्याचप्रमाणे संत जन्याबाई यांना पंढरपूरला सोडलं का नरसी ब्राह्मणीला सोडलं याच्याबद्दलही वादच आहे. तसं संत जन्याबाईंचं चरित्र खूप असं माहितीने युक्त असं उपलब्ध होत नाही. मी खूप ठिकाणी शोधलं, खूप लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु मला फारच थोडी माहिती मिळाली. आणि 4 ठिकाणाहून जी माहिती मिळाली ती 4ही ठिकाणची माहिती वेगळी वेगळी. एका ठिकाणी म्हणलेले की नरसी ब्राह्मणीला आणि त्या ठिकाणी दमा या सद्ग्रस्तांनी म्हणजे त्यांच्या जन्याबाईच्या वडिलांनी त्या ठिकाणी नेऊन सोडलं. काहींचं म्हणणं असं आहे की पंढरपूरच्या वारीला संत जन्याबाईला बरोबर आणलं आणि संत जन्याबाईने परमात्म्याचं मुख पाहिलं, परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि परमात्म्याचे चरण पकडले, तर सोडण्याची इच्छा झाली नाही. आईबापाने आग्रह केला परंतु त्या घरी गेल्या नाही, तिथंच राहिल्या. आणि तिथून मग नामदेव महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेलं, असं एक चरित्र आहे. परत काहींनी तर असं सांगितलं की संत जन्याबाई नामदेव महाराजांच्या घरी ही मोलमजुरी करण्यासाठी आणि काम करण्यासाठी राहिलेली, असं काहींनी सांगितलं. सध्या त्यांची कीर्तनं भरपूर होतात, पण मी मात्र त्यांचं नाव सांगू शकणार नाही, तुम्ही शोधत बसा. मी फक्त ऐकून घेतलं. त्याच्यानंतर एकाने सांगितलं की संत जन्याबाई यांना बरोबर घेऊन वारीसाठी दमा आणि करुणबाई आल्या आणि वारीमध्ये त्या चुकल्या आणि चुकल्यानंतर शोध केल्यानंतरही सापडल्या नाही आणि तसं सोडून ते निघून गेले. म्हणजेच तपास करून करून थकले आणि निघून गेले. अशा पद्धतीचंही एक चरित्र आहे. पण असो, जे असेल ते परमात्म्याला माहिती. म्हणले आपल्याला द्यावी लागणार. आणि ज्या वेळेला करुणबाईला समजून सांगितलं त्यावेळेला करुणबाईनं जड अंतकरणाने जन्याबाईचा हात दमांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, जा बेटा जा आणि त्या ठिकाणी आनंदाने राहा आणि खूप खूप परमात्म्याचं चिंतन करून आमच्या कुळाचा उद्धार कर. रस्त्याने जाता जाता दमांनी आणि एक गोष्ट सांगायला सुरुवात केली जन्याबाईला. जन्या, कोकिळ आणि कावळी, कोकिळाला अंड देणं जमतं परंतु अंड घोळणं जमत नाही. ती आपली अंडी कुठं ठेवते? कावळींच्या खोप्यामध्ये ठेवत असते. तेव्हा कावळीच्या खोप्यामध्ये आणि तिने ते अंड ठेवलेलं आणि त्या कावळीनं ते उबवलं आणि ते दिसायला दोन्ही पिलं सारखेच, परंतु वसंत ऋतू आल्यानंतर जी कोकिळीची पिलं होते तर ती सुंदरपैकी गागायला लागली आणि कावळीचे जे पिलं होते तर ते मात्र कावकाव करायला लागले. तर बेटा, तू कोकिळीचं पिलू आहे, पण माझ्या कावळीच्या खोप्यामध्ये तुला ठेवलेलं होतं, पण तू कोकिळीचं पिलू, तू तुझ्या जातीतच जाणार, तू आमच्याजवळ राहणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता तुझा वियोग होणार आहे. तू आकाशामध्ये मुक्त भरारी मारणार आहे आणि कोकिळासारखी गायन करून आमच्या कुळाचा उद्धार करणार आहे. हे शब्द ऐकत असताना संत जन्याबाई फक्त हू करत होत्या आणि मनातल्या मनात म्हणत होत्या की खरंच आहे, मी तुमची नाही, मी त्याची आहे. मी तुमची नाही, मी त्याची आहे आणि मी मुक्त संचार करणार आहे.
अशा पद्धतीनं मनातल्या मनात आणि करत होती, मनातल्या मनात चिंतन करत होती. दामू शेट्टीच्या जवळ जाऊन हाक दिली आणि हाक दिल्यानंतर दामू शेट्टी बाहेर आले आणि म्हणायला लागले, काय कुणीकडे येणं केलं, कशासाठी हाक मारली, कशासाठी आला? काय नाही, तुमचं रत्न आहे, तुमची वस्तू आहे, तुमची वस्तू तुम्हाला देण्यासाठी आलो, तुमच्यापासून मी काही मागण्यासाठी आलेलो नाही, तुमची वस्तू तुम्हाला द्यायला. माझी वस्तू मला काही कळत नाही, माझी वस्तू कधी नेली, कशासाठी देतायत आणि कोणची वस्तू नेली? म्हणली, ही माझी मुलगी आहे, माझ्या घरामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेनं खाण्यासाठी आहे, पिण्यासाठी आहे, अगदी सुखात आम्ही आहोत, आम्ही लेकराला सांभाळू शकतो, परंतु भगवंताची आज्ञा म्हणून ही मुलगी मी देण्यासाठी आलो तुमच्याजवळ, भगवंताची अशी अशी आज्ञा आहे. त्यावेळेला दामू शेट्टीने विचार केला की एक सधन बाप, मुलीचा सांभाळ करणारा बाप, घरामध्ये सर्व असताना जर कधी आपल्याकडे देण्याकरता आलेला आहे तर निश्चितच भगवंताचा हा संकेत आहे. मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि दमाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि संपूर्ण जाणवलं. म्हणले काही हरकत नाही, म्हणले जसा मी सांभाळ केला तसा तुम्ही सांभाळ केला, म्हणले याच फरकच पडणार नाही, कारण आमच्या घरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे ते सर्व परमार्थाचं आहे, याच्यात काहीच फरक पडणार नाही, तुम्ही निवांत राहावा. आणि तुम्हाला सांगतो, आता मला सोडून जाणार माझे वडील म्हणून संत जनाबाई गळ्याला मिठी मारते, बेटा मी तुझा बाप नाही, खरा तुझा बाप आता दामू शेट्टी आहे, त्याच्या स्वाधीन राहा आणि खूप नाव कमव बेटा, खूप चांगली राहा आणि आमचं नाव कमव. असं म्हणून संत जनाबाईला मोठ्या जड अंतकरणाने लांब केलं आणि संत जनाबाईचा हात दामू शेट्टीच्या हातात दिला. दामू शेट्टीनं सांगितलं, जना काही काळजी करू नको, काही काळजी करू नको, माझ्या घरामध्ये तुला एक ना पैशाचं दुःख मिळणार नाही, जना काही काळजी करू नको. बाप पाठीमाग पाहत होता, घराकडे परत चालत होता, दिशेपर्यंत पाहत होता आणि संत जना नुसती टोळू टोळू पाहत होती. आणि संत जनाबाईनं पूर्णपणे त्या घराशी एक रूप होऊन खूप मर्जी संपादन केली. आणि इकडं करुणबाई मुलगी गेल्यापासून खचली, कारण जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकेळ, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा, जो आईच्या पोटी जन्माला येतो तो आईचा किती आवडता असतो, आईचं त्याच्याबद्दल किती प्रेम असतं हे फक्त आईलाच माहिती राहतं, आईलाच कळतं, बाकीच्यांना कळत नसतं. म्हणून ज्या दिवसापासून संत जनाबाई गेल्या त्या दिवसापासून करुणबाई खचल्या आणि करुणबाई खचल्यानंतर दमा देखील खचले आणि एक दिवस दोघांनी पार्थिव देहाचा त्याग केला, निरोप गेला. निरोप गेल्यानंतर संत जनाबाई डोळ्याला अश्रू आणून पांडुरंगाला म्हणते, पांडुरंगा मायबापा, आई मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. विठ्ठला माझी आई गेली, माझा बाप गेला, तर मला सांभाळ बाबा, मी तुझे बा लेकरू, नको मजसे अभेरू, मी तुझं लेकरू आहे, माझा अभेर करू नको पांडुरंगा, माझा अभेर करू नको. या पद्धतीनं पांडुरंगाची भक्ती करत असताना पांडुरंगाची संपूर्ण नातं जोडून टाकलं. आणि नातं जोडल्यानंतर ज्या ज्या वेळेला जनाबाईला आंघोळ करायची असेल, डोकं धुवायचं असेल, त्या त्या वेळेला तुम्हाला सांगतो, भगवान परमात्म्याने रुक्मिणीला म्हणावं, रुक्मिणी
देव म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी. देव म्हणतात हे रुक्मिणी माझ्या जनीला कोणी नाही ग. हाती घेऊन तेल फणी केस विचरून निघाली विणी. हातामध्ये तेल घ्यावं, फणी घ्यावी आणि सुंदरपैकी जनाबाईच्या डोक्याला तेल लावावं भगवान परमात्म्याने आणि केस विचरावे, गुथा मोडाव्या. केस विंचरोनी मोकळे जने मने निर्मळ केले. केस विंचरोनी मोकळे जने मने निर्मळ केले. केस विसरून मोकळे ज्यांनी म्हणे निर्मळ केले. केसामध्ये गुथा होत्यात ना, गुथा माता भगिनींच्या, ते संपूर्ण मोकळे केस करायचे भगवान परमात्म्याने एकदम स्वच्छ करायचे, निर्मळ करायचे. त्याच्यामध्ये जर कधी उवा झालेल्या असल्या तर भगवान त्यांना स्वतः मारायचे. हाती बुचडा सोडी, हाती बुचडा सोडी, हाती बुचडा सोडी, हाती बुचडा सोडी. उवा मारित से तातडी, 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 उवा मारित से तातडी. हाती बुचडा सोडी, हाती बुचडा सोडी, मारित से तातडी, उवा 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 मारित से तातडी. स्वतःच्या हाताने जुडा सोडायचा आणि जुडा सोडल्यानंतर त्या उवा पाहिल्या की मोठ्या तातडीनं, मोठ्या लगबगीनं भगवान परमात्म्याने ते उवा मारायचे. काय भाग्य असेल ज्याच्या चरणावर डोकं ठेवायला भेटत नाही, त्याचे हात मस्तकाला लागावेत. काय भाग्य असेल, काय भाग्य असेल. कधी तो दिवस उगवेल कळत नाही, पण काय भाग्य. जुडा सोडावा आणि तातडीने ते उवा माराव्या आणि केस विचरताना, त्या गुथा मोडत असताना मानेला झटका बसायचा ना, बसतो ना झटका. कधी अर्ध्यातले केस धरून ठेवले आणि अर्ध्याच केसामध्ये जर फेणी फिरवली तर मग नाही झटका बसत. परंतु जर कधी पूर्णच्या पूर्ण केसाला हात न लावताना जर कधी विचरायचं ठरवलं तर झटका बसतो. म्हणजे मला माहिती नाही, परंतु हे पाहिलेलं आहे मी, हे कधीतरी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सांगतोय. तेव्हा ते केस विचरत असताना, केस विचरून वेणी घालून मारी दिझली गाठ, जनी म्हणे चोळवा पाठ. ते
झटके बसायचे. मग ती पाठ दुखायची, मान दुखायची. आणि त्या वेळेला भगवान परमात्म्याने विणी घातली की मग दिली गाठ, विणी सुटू नये म्हणून, की मग ती पाठ दुखून यायची ना. तर त्या वेळेला जेनाबाईनं म्हणायचं, देवा माझी पाठ दुखायला लागली, पाठ सोडून दे ना बाबा. जेनी केस बी विसरून देतो, तेल बी लावून देतो, आणि तू परत पाठ चोळायला सांगते. जेनाबाई म्हणते, जेनी म्हणे बा गोपाळा, करी दुबळीचा सोहळा. देवा मी दुबळी आहे ना, मला कोण आहे देवा, मी दुबळी आहे ना, माझा सोहळा कर ना बाबा. आणि बस हे शब्द ऐकले की भगवान परमात्म्याने पाठ दाबून द्यावी. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा संत जनाबाईची सेवा करू लागला. संत जनाबाई खूप खूप परमार्थ करू लागली. आणि हळूहळू दामू शेट्टीचं कुटुंब वाढू लागलं. दामू शेट्टीचं कुटुंब, दामू शेट्टी केव्हा नरसी बामणीहून पंढरपूरला आले आणि बरोबर जनाबाईला आणलं सांगता येत नाही. पण पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर हळूहळू दामू शेट्टीचं कुटुंब वाढलं आणि 14 माणसाचं कुटुंब झालं. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामाजाना बाप लेक, नारा विठा गोंदा मादा, 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या. लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, वेडी पिसी जनी नामयाची. वेडी पिसी जनी नामयाची, वेडी पिसी जनी नामयाची. लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी, लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी, लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी, लिंबाई ते लेकी आऊबाई बहिणी. वेडी पिसी जनी नामयाची, वेडी पिसी जनी नामयाची, वेडी पिसी जनी नामयाची. 14 माणसाचं कुटुंब, 14 माणसाच्या कुटुंबाचं सर्वांचं मन धरणं सोपं नाही राहत. किती कठीण असतं एकेकाचं मन धरणं, हे कार्यकर्ता झाल्यानंतर कळत असतं. सप्ताह करताना लई जीवावर येतो. आणि त्यातल्या त्यात जेवढे जेवढे ज्ञानी माणसं तेवढ्यांची सेवा जास्तच अवघड. समजूत करून घेणारे, समजून घेणारे माणसंच नाही. तुम्हाला सांगतो, समजून घेणारे जर कधी माणसं राहिले ना, तर समाजामध्ये अजिबात, तुम्हाला सांगतो, अजिबात तक्रार होणार नाही. पण समजूनच घेत नाही कोणी, की याच्या पाठीमागं काय कारण आहे, काय नाही, काय नाही, काय समजून घेत नाही. या ठिकाणी देखील आल्यानंतर काही मानाची अपेक्षा केली पाहिजे का? कुठं मान घ्यावा? मान तरी कशासाठी घ्यावा? या बाया लग्नामध्ये लई मान घेत्या, इथल्या नाही, ते आमच्या गावाकडच्या. तिनं माझे पाय धुतले नाही. अरे बादली भर पाणी घेणं पाय धुवून, किती भरलेले असतील तुझे ते व्याईन बाईनच पाय धुतले पाहिजे. म्हणजे तुझ्या हातात बळ नाही का काय? काय किती अडचणीत आणतात लोक. घेणं नाही ना, देणं नाही, विनाकारण अडचणी आणतात, समजून घेत नाही. पण सांगतो, तुम्हाला सांगतो, मन धरणं लई अवघड राहतं, लई अवघड राहतं. ते म्हणतं ना कुत्र्याच्या बाबतीमध्ये, धरावं तर डसतं आणि सोडावं तर पळतं. हे कशाचं सांगतो मी? फक्त कुत्र्याचं सांगतो बरं. कसं सांभाळावं काहीच कळत नाही, कसं वागावं काहीच कळत नाही. तुम्हाला सांगतो, संत जनाबाईला किती कठीण जात असेल 14 लोकांचं मन धरणं. तरी पण सर्वांचं मन धरत होत्या. आणि संत जनाबाईच्या वाटेवर जे काम होतं ते कपडे धुण्याचं, भांडे घासण्याचं आणि 14 लोकांचं दळण दळण्याचं. पहिले काही गिरण्या नव्हत्या, दळण दळायचं
14 लोकांचं, त्याच्यात स्वतः आणि नामदेव महाराजांच्या घरी कोणी न कोणी असे साधू संत येतच राहत होते. कारण साधू संत जातील कुठं भाऊ? चुकलेला मस्जिद, आपलं चुकलेला फकीर मस्जिदीमध्ये. तेव्हा साधू संत जातील कोणी कोणाच्या घरी? साधू संतांच्याच घरी जातील, नाही का? मग मला जायचं होतं औंढ्या नागनाथला. तेव्हा उन्मेष महाराजांना म्हटलं तुमचं गाव इकडं आहे, तुमचा आहे का हो परिचय इथं जवळपास? तुम्ही कोणाला फोन केला? हरिभक्त परायणाला केला का झुकणाऱ्याला केला? दराडे महाराज. कारण आपला मुक्काम कुठं राहील? तिथंच राहील. तेव्हा असे साधू संत आणि त्यांच्या घरी यायचे, आणि त्याच्यामुळे लई लोकांचं दळावं लागायचं. आणि दळत असताना तुम्हाला सांगतो, दळत असताना थकून घ्यायचं, आणि थकून गेल्यानंतर म्हणायचे, देवा मी दळता दळता शिणले बाबा, आता शिणून गेले. दळता दळता शिणले ना मी, ये ना हात लाव ना बाबा. भगवान परमात्म्याने यावं आणि जनाबाईला, संत जनाबाईला दळू लाग. दळता दळता भगवान परमात्म्याने आणि संत जनाबाईने मिळून गाणं म्हणावं. संत जनाबाईनं म्हणावं, विठ्ठल माझा पिता. भगवंतानी म्हणावं, विठ्ठल माझा पिता. आणि पुढं जनाबाईनं म्हणावं, रखमाई माझी माता. आणि संत जनाबाईनं म्हणल्यानंतर भगवंतानी म्हणावं, रुक्माई माझी माता. लगेच संत जनाबाईनं हात धरा, ए तुला काही कळतं का? अरे माझी माता ठीक आहे, पण तुझी कस काय माता? पण वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीशी. मला सांगतो, भगवान परमात्म्याने दळू लागावं, भगवान परमात्म्याने कांडू लागावं. आणि कांडत असतानाच संत जनाबाईनं सारख्या भगवान परमात्म्याच्या बद्दल ओव्या म्हणाव्या, सारखं भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. आणि खरंच तुम्हाला सांगतो, परमार्थ करण्याकरता दरी कंदरी जाण्याची गरजच नाही, कुठं घर सोडून जाण्याची गरजच नाही. फक्त तुम्ही तुमच्या संसारामध्ये झाडत असताना परमात्म्याचं चिंतन करा, स्वयंपाक करत असताना परमात्म्याचं चिंतन करा, धुणं धुत असताना परमात्म्याचं चिंतन करा, आऊत फाटा करत असताना परमात्म्याचं चिंतन करा, कुठलंही काम करत असताना परमात्म्याचं चिंतन करा. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देह त्यागा अंती हरिबोला. हरिबोला गाता, हरिबोला खाता. पण आपण गाताना बी हरी बोलत नाही. आता कीर्तन हे गाणं आहे, पण कीर्तनात बी हरी येत नाही. कीर्तनामध्ये फक्त हा हा आणि ही आणि हो हो हेच येऊन गेलं. कीर्तनाची लेवल खाली आली. आम्ही देवासाठी कीर्तन करत नाही, आम्ही समाजासाठी कीर्तन करतो. समाजासाठी कीर्तन करणारा मनुष्य हा नरकालाच जाईल, आणि देवासाठी कीर्तन करणारा हा कदाचित समाज त्याला बोलवणार नाही, पण देव त्याला कवटाळल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन हे समाजासाठी नका करू, कीर्तन हे देवासाठीच केलं पाहिजे. देवाच या चाडे आळवावी देवा, ओस देह भावा पाडून या. मग देवासाठीच कीर्तन करायचं राहतं, समाजासाठी कीर्तनच करू नका. आणि लोकप्रिय होण्यापेक्षा देवप्रिय व्हा. लोकप्रिय झालेले जेलमध्ये आहेत, देवप्रिय झालेले तुम्हाला सांगतो, त्यांचे फोटो, हे पुतळा माझ्या तुकोबारायांचा, हे देवप्रिय. तुम्हाला सांगतो, देवप्रिय जे आहे ना ते लोकप्रिय बी होतील, पण लोकप्रिय झालेले देवप्रिय होतीलच सांगता येत नाही. म्हणून लोकांसाठी नाही कीर्तन करायचं, देवासाठी कीर्तन करायचं. गातानाही देवच पाहिजे, गातानाही देवच पाहिजे, आणि खातानाही देवच पाहिजे. सर्व कार्य करत असताना तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा. झाला तुमचा परमार्थ. तुम्हाला परमार्थ करण्यासाठी घर सोडून इकडे तिकडे भटकण्याची गरजच. संत जनाबाईनं दास्यत्व केलं.
पण दास्यत्व करत असताना, दळत असताना परमात्म्याचं चिंतन, कांडत असताना परमात्म्याचं चिंतन, आणि झाडत असताना परमात्म्याचं चिंतन. जनाबाईनं झाडावं आणि भगवान परमात्म्याने येऊन केर उचलावा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. संत जनाबाईनं झाड लोट करावी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. काय केर भरावं परमात्म्याने. जो परमात्मा आमच्या स्वप्नात येत नाही तो तिथं प्रत्यक्ष केर भरतोय, केर भरतोय. संत जनाबाईनं एवढ्या 14 लोकांचा कुटुंबाचा स्वयंपाक करण्याकरता इंधन म्हणून गवऱ्या आणाव्या. गवऱ्या आणायला जावं, गवऱ्या वेचाव्या. त्याबरोबर येणाऱ्या ज्या पोरी होत्या 2-3, त्या 2-3 पोरींनी हिचा हुडा पाहावा. संत जनाबाईचा हुडा पाहावा. मोठाच्या मोठा हुडा पाहिला की संत जनाबाई नादामध्येच, भगवान परमात्म्याच्या नादामध्येच वेचत असताना, आणि त्या ठिकाणी हिनं चोरायच्या गवऱ्या, आणि चोरलेल्या गवऱ्या त्यांच्या गौरीमध्ये मिक्स करायच्या. आणि बहुतेक जे चोरलेल्या वस्तू राहतील ती मनुष्य वर ठेवतो का मध्ये घालतो, म्हणजे अनुभव आहे आपला कधीतरी. तसं समजू नका. चोरलेली जी वस्तू राहते ती मनुष्य आणि वरून आपली वस्तू ठेवतो. तेव्हा त्या मुलींनी, त्या 2-3 मुलींनी यांच्या गौऱ्या चोरायच्या, मध्ये घालायच्या, वरून त्यांनी जमा केलेल्या गौऱ्या त्या ठेवायच्या. आणि या पद्धतीनं मग जनाबाईनं त्यांना म्हणायचं तुम्ही माझ्या गौऱ्या चोरल्या. त्यांनी म्हणायचं नाही, तूच माझी गौरी चोरली. संत जनाबाईची कीर्ती ऐकून कबीर महाराज संत जनाबाईला भेटण्याकरता त्या ठिकाणी आलेले होते. आणि संत जनाबाई कुठं तर घरी नाही, झोपडीत नाही, पाहण्याकरता जावं कुठं असेल तिथं. म्हणे गौऱ्या वेचायला गेली. आणि गौऱ्या वेचायला गेलेले म्हणल्यानंतर तिथं त्या ठिकाणी जाऊन पाहायचं आणि तिथंच भेटवून दर्शन घ्यायचं आणि जायचं असं ठरवलं. म्हणून कबीर महाराज त्या ठिकाणी गेले तर भांडण चालू होतं कडाक्याचं, या 2 मुलींचं आणि या संत जनाबाईचं. तू माझ्या गौऱ्या चोरल्या, नाही तू माझ्या गौऱ्या चोरल्या, तुम्ही माझ्या गौऱ्या चोरल्या, तू माझ्या गौऱ्या चोरल्या. भांडण करत होते. पण भांडण करत असताना संत जनाबाईच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल येत होता, पण यांच्या तोंडातून शिव्या येत होत्या. त्यावेळेला त्या मुलींना जाऊन विचारलं, म्हणे बाबा, त्या मुलींना विचारलं काय जनाबाई कोण आहे. म्हणे ही कोण आमच्याशी भांडती, ही जनी आमच्याशी भांडते. म्हणले अरे मी जिच्या नावासाठी इथं आलो, जिचं दर्शन घेण्याकरता आलो, तिथं इथं भांडण करून राहिली, मग कस काय. त्यावेळेला जनाबाई म्हणते बाबा तुम्ही आलेच ना, आता तुम्ही परत जाणार आहेत, पण आलेच ना तर आमचं भांडण तरी मोडून टाका. म्हणले कस काय. म्हणले माझ्या गौऱ्या हिनं चोरल्या, या दोघींनी चोरल्या माझ्या गौऱ्या आणि त्यांच्या हुड्यामध्ये मिक्स केल्या. म्हणले तुझ्या गौऱ्या कशावर ओळखायच्या. म्हणले माझ्या गौऱ्या जर कधी तुम्ही कानाला लावली गौरी तर विठ्ठल विठ्ठल म्हणतात. म्हणल्या हो. त्यावेळेला त्या दोन्ही मुली म्हणायला लागल्या बाबा तुम्ही हा तरी विचार करा की 2 हाताच्या गौऱ्या किती होतील आणि 4 हाताच्या गौऱ्या किती होतील.
आम्ही दोघी जणी, आमचे 4 हात आणि हिचे 2 हात. हा तरी अंदाज करा ना तुम्ही. 2 हाताचा मनुष्य किती कपाशी वेचेल आणि 4 हात किती कपाशी वेचतील. 2 हातावला किती शेंगा फोडेल आणि 4 हातावला म्हणजे 4 हात ज्यांचे ते किती शेंगा फोडतील. मग तुम्ही हा विचार करा की हिचे 2 हात, हिच्या गवऱ्या किती, आमचे 4 हात, आमच्या गवऱ्या किती, हिचा हुडा किती मोठा दिसतो, आम्ही हिच्या गवऱ्या चोरू का, हिनंच आमच्या गवऱ्या चोरल्या. मग त्यावेळेला जनाबाई म्हणे महाराज त्यांच्याच तोंडाचा न्याय घ्या. त्यांचे 4 हात आहेत, माझे किती हात आहेत माहिती आहे तुम्हाला? माझे 6 हात आहेत, 6. राणा पाठी मागे उभा काना, पाठी मागे उभा काना, पाठी मागे उभा काना. चली जाय राणा पाठी मागे उभा काना, पाठी मागे उभा काना, पाठी मागे उभा माझ्या पाठीमागे उभा, त्याचे 4 हात आणि माझे 2 हात, किती झाले? 7. मग 6 हाताच्या गवऱ्या आणि 4 हाताच्या गवऱ्या विचार तर करा तुम्ही. म्हणले बाई देव गवऱ्या वेचतो, हा दिसत नाही का काना? कबीर महाराज म्हणतात कुठे? कबीर महाराज त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि बाई कुठे काना? म्हणले पहिल्यांदा गौऱ्या तर पहा, नंतर तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला गौरींना हात लावला, कानाला लावल्या, जेवढ्या त्यांनी बाहेरून ठेवलेल्या गौऱ्या होत्या तेवढ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या. आणि जेव्हा आत हात घातला त्यावेळेला गौरी कानाला लावली, विठ्ठल 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 हा शब्द ऐकला. आणि त्यावेळेला संत जनाबाईच्या पुढे कबीर महाराजांनी साष्टांग दंडवत घातलं. बाई तू नामदेवाची दासी नाही ग, तू संतांची काशी आहे, काशी. तू दासी नाही, तू काशी. मला काशीमध्ये राहून एवढं कळालं नाही, एवढं तुझ्याजवळ या ठिकाणी कळालं. आणि नंतर तुम्हाला सांगतो, निर्गुण साक्षात्कार ज्यांना झालेला त्यांना सगुणाचा आनंद कळत नव्हता, पण तो सगुणाचा आनंद मिळवून देण्याचं काम कोणी केलं? माझ्या संत जनाबाईने. असा संत जनाबाईचा अधिकार तुम्हाला सांगतो. संत जनाबाई धुणं धुवावं, भगवान परमात्म्याने मदत करावी. संत जनाबाईनं दळण करावं, भगवान परमात्म्याने मदत करावी. संत जनाबाईनं कुठलंही काम काढावं, मदत करावी. पण शेवट मनामध्ये काहीतरी थोडंसं असतंच ना. भगवान परमात्म्याजवळ संत जनाबाई जाते आणि भगवान परमात्म्याला म्हणते, देवा देवा तू राजाई आणि गोणाई यांना चरणाजवळ घेतो आणि मला दाराजवळ ठेवतो. कशासाठी? कशासाठी हा भेद? का करतो हा भेद? याच्यातलं जे स्पष्ट बोलणं ते मी बोलू शकत नाही. फक्त हा भेद तुला शोभत नाही देवा. मी पण तुझीच आहे ना, मी पण तुझीच आहे ना. तू माझ्यासाठी तिथपर्यंत येतो आणि या ठिकाणी मात्र मला जवळ घेत नाही, लांब ठेवतो. या पद्धतीनं जनाबाईनं देवाशी भांडायचं. एक दिवस तर जनाबाई काम दळत असताना भगवान परमात्मा आले आणि जनाबाईला दळत असताना भगवान परमात्माही थकले, संत जनाबाई पण थकल्या आणि संत जनाबाई पण झोपल्या आणि भगवान परमात्मा पण झोपले. आणि झोपल्यानंतर झोप लागून गेली, वेळ झाली, काकड्याची बडवी येतील
आणि आपल्याला शोधतील म्हणून भगवान परमात्मा घाईघाईनं उठले आणि गळ्यातला जो पदक होता तो तिथंच विसरून गेले आणि भगवान परमात्मा जाऊन विटेवर उभे राहिले आणि बडवे मंडळी आली, पुजारी मंडळी आली आणि पाहायला लागली तर भगवान परमात्म्याचा पदक दिसत नाही गळ्यामध्ये. अरे चोरी झाली, कोणी केली चोरी? भगवान परमात्म्याची चोरी कोणी केली? या पदकाची चोरी कोणी केली? त्या वेळेला कुणीतरी म्हणलं जन्याबाई सर्वांच्या शेवट दर्शनाला आली होती, तिनंच हा पदक चोरला असेल, चला तिच्या घरी जाऊ. आणि निघाले तसेच संत जन्याबाईच्या झोपडीत. जनी जनी भगवान परमात्म्याचं पदक तू चोरलं. म्हणजे मी कशाला चोरू? मी त्या ठिकाणी आलीच केव्हा आणि केव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि केव्हा मी पदक चोरलं? शक्यच नाही. म्हणले तूच चोरलं. आणि त्या ठिकाणी पडलेलं धोतर आणि ते उचललं आणि धोतर असं झटकलं. धोतर झटकुनी पाहते, पदक घेऊन या जाती. धोतर झटकलं आणि पदक खाली पडलं. आणि तूच चोरी केली. 40 गडी धावले आणि 40 गडीनं मार दिला. त्या वेळेला संत जन्याबाई म्हणते, देवा मी चोरी केली नाही आणि हे बडवे मला मारतात, हे 40 जण मला मारतात. आणि नुसतं मारून थांबलं नाही तर शुळावर नेण्यासाठी उचललं. शेवटची इच्छा विचारली, तुझी शेवटची इच्छा बोल. म्हणजे काही नाही, ज्याच्यामुळे मला फाशीवर जायचंय ना, ज्याच्यामुळे मला शुळावर जायचं नाही त्याच्या समोर मला न्या. आणि त्या ठिकाणी समोर नेलं आणि तोंड खवळलं जन्याबाईचं. असले काम करतो नाही रे. अरे विठ्या, अरे विठ्या मुळ मायेच्या कारटा तुझे रांडरंगी झाले रंगा सावली तुडाली. तुझे गेले मडे तुझं पाहुणे काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. अरे विठ्या मुळ मायेच्या कारटा तुझे रांडरंगी झाले रंगा सावली तुडाली. तुझे गेले मडे तुझा पाहुणे काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली. जन्म सावित्री चुडाली आली. तुझे गेले मढे. त्याचं कधी मढ जात नाही, पण जन्याबाईनं काढलं त्याचं मढ. त्याची रांड कधी रंडकी होत नाही, त्याची बाई कधी रंडकी होत नाही, पण जन्याबाईनं तुझी रांडरंडकी झाली. जन्म सावित्री चुडाली आली. तुला पाहुणी तुझे गेले मढे, तुला पाहुणी काळ रडे. उभी राहुनी अंगणी शिव्या देतच असे. पण संत जन्याबाईच्या शिव्या ऐकून भगवान परमात्म्याला आतून गुदगुल्या होत होत्या. भगवान परमात्मा हसत होता. त्याचं हसणं फक्त संत जन्याबाईला दिसत होतं. म्हणजे मी सुळावर जाते तुला हसायला येतं होय? मी सुळावर जाते तुला हसायला येतं म्हणजे तुला बरं वाटतं? आता तुला वाटत असेल ना दळण्याचा ताण मिटला, आता वेणी फणीचा ताण मिटला, आता मला टेन्शन नाही, म्हणून तुला हसू येत असेल, म्हणून तुला गुदगुल्या पडत असतील ना. लक्षात ठेव, विचार कर जरा चांगला. मनातल्या मनात भगवान म्हणतो, ही लीला मी तुझा महिमा वाढवण्याकरता केलाय, चिंता नको करू. संत जन्याबाईला मारत मारत शुळाकडे नेलं आणि शुळावर द्यायचं तर शुळाचं पाणी झालं. शुळाचं जसं पाणी झालं तसं कठीण हृदयाच्या माणसांच्या हृदयाचं बी पाणी झालं. आणि संत जन्याबाईच्या बद्दल सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. संत जन्याबाई भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत भगवान परमात्म्याचा व्यापक बोध व्हावा याच्याकरता खूप खूप भक्ती करायला लागली. खूप दुरावा जाणवायला लागला आणि म्हणावं, देवा मी तुझ्याजवळ आली, माझा अभेर करू नको, मला जवळ घे. गंगा सिंधू जवळ गेली, त्यांनी तिला काही अभेरलं का? गंगा गेली सिंधूपाशी, त्याने अभिरिले तिसी, तरी ते सांगावे कवणाला
ऐसे बोले बा विठ्ठला. कोणाला सांगावं? जळकोपे जळचरा माता अविरी लेकुरा. जर कधी पाणी माशावर कोपलं आणि मातेनं जर कधी लेकराचा अवेर केला तर ते कोणाला सांगावं? ज्यांनी म्हणे शरण आले अवेरिता ब्रीद गेले. मी तुला शरण आले, मला जर कधी अवेरलं, मला जर कधी लांब टाकलं आणि तू जर कधी सर्व ठिकाणी व्यापक असलेला असा बोध मला जर कधी दिला नाही आणि हे जर कधी झालं नाही तर माझं जीवन सफल नाही. कीर्तन त्याच वेळेला सफल की ज्या दिवशी भगवान परमात्मा व्यापक स्वरूपाने कळेल. भागवत रामायण त्याच दिवशी सफल की ज्या दिवशी सर्व घटामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. माळ घालणं, पंढरपूरची वारी करणं त्याच दिवशी सफल की ज्या दिवशी परमात्मा सर्व ठिकाणी आहे हा साक्षात्कार होईल. आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त होईपर्यंत जर कधी तुम्हाला सांगतो आपला परमार्थ तिथपर्यंत गेला नाही तर खरा आपला परमार्थ नाही. साधून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दबजाना पुच्छेवी न दुपाई पुंस नाही पायचारी मनुष्यपरी कुतरी ती. एवढ्या करता तो साक्षात्कार होणं, सर्व ठिकाणी त्याचं दर्शन होणं हे अतिशय महत्वाचं. या करता भगवान परमात्म्याजवळ सारखी सारखी संत जनाबाई भक्त भाव विभोर होऊन कधी कधी रडाव, कधी कधी हसाव, कधी कधी उद्विग्न व्हाव. अशा पद्धतीनं चिंतन करता 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 दादा एक दिवस उगवला आणि त्या दिवशी जे ज्ञानाचं फळ तेच भक्तीनं प्राप्त झालं. आणि ते फळ प्राप्त झाल्यानंतर संत जनाबाईच्या मुखातून सर्व ठिकाणी तोच दिसायला लागल्यानंतर, सर्व ठिकाणी तोच 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 दिसायला लागल्यानंतर संत जनाबाईच्या तोंडातून हे पूर्णतेचे उद्गार बाहेर पडले की मी जे खाते ते देवच खाते आणि जे पिते ते देवच पिते आणि झोपते तर मी देवावरच झोपते.